नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे, 5वा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना विसर्जनाची लगबग असते. त्यामुळे आज दोन आजच्या सवाल करण्याऐवजी एकच आजचा सवाल करणार आहे. त्यामुळे एकच प्रश्न आहे आणि एकच चर्चा होणार आहे. आजचा आपला प्रश्न आहे, अरविंद केजरीवाल यांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे का? आम आदमी पक्ष रोज नव्या वादामध्ये अडकतोय. काल 21 संसदीय सचिव जे पक्षाने नेमले होते त्यांची नेमणूक रद्दबातल ठरवली आहे कोर्टाने. आता कदाचित यांची आमदारकीही जाऊ शकते. नवीन संकट आहे. पंजाबमध्ये नवे वाद होत आहेत, पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत, सेक्स स्कॅन्डलमध्ये आमदार अडकत आहेत. नेमकं चाललंय काय आम आदमी पक्षामध्ये आणि अरविंद केजरीवाल यांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे का? हा आपला प्रश्न आहे. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप. आपल्या सोबत आहेत पुण्याहून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी. आपल्या सोबत आहेत पूर्वी आपमध्ये असलेले आणि आता स्वतंत्रपणे स्वराज्य अभियानमध्ये काम करणारे स्वराज अभियानचे प्रवक्ते मारुती भापकर. आपल्या सोबत आहेत दिल्लीहून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अक्षय मराठे. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश आखे नाशिकहून आणि आपल्यासोबत आहेत पत्रकार चंद्रकांत वानखेडे नागपूरहून. मी चर्चेला सुरुवात करतोय भाई जगताप तुमच्यापासून. काय झालं आहे आम आदमी पक्षाला? तुमचं काय विश्लेषण आहे याचं? कारण रोज नव्या भानगडी सुरू आहेत. नाही, कसं आहे की तुमचा जो प्रश्न आहे तो जास्त महत्त्वाचा आहे की केजरीवाल आणि आप हे समीकरण आहे. म्हणजे सगळं काय जे काय फिरतंय ते केजरीवाल एक खांबी तंबू. आता ह्या एक खांबी तंबूचं असं आहे की मुळात यांची जी सुरुवात झाली इंडिया अगेन्स्ट करप्शन, तेव्हा पक्ष किंवा हा विषयच नव्हता त्यावेळेला. आणि त्यामुळे त्यावेळचं हे केजरीवाल आणि पक्ष स्थापन केल्यानंतरचे केजरीवाल आणि अर्थात आप पार्टी याच्यामधली जी काही घसरण आपण जितक्या रॅपिडली ते असे लोकांच्या समोर आले, खरं तर ते अनेक लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आले खऱ्या अर्थाने. म्हणजे हा शब्द जरी चांगला शब्द आहे, की काही वाईट अर्थाने बोलत नाही. आपल्याला आठवत असेल की इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून चेहरा होता त्या आंदोलनाचा तो नक्कीच हे होते आमचे अण्णा हजारे होते. अण्णा हजारेंचे सहकारी म्हणून वावरले. त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी योगेंद्र यादव असतील, अगदी महाराष्ट्रातलं आपण मयांक गांधी असतील, अनेक त्याच्यामध्ये. आणि एक वातावरण देशभरामध्ये तयार झालं आणि ते वातावरण प्रस्थापितांच्या विरोधामधला एक खदखद ती त्याच्यातनं हे होत होती. कोण काय त्याच्या मी ह्याच्यात जात नाही. आणि त्यानंतर सडनली म्हणजे सुरुवातीला आम्ही फक्त देशाचा एक अजेंडा घेऊन चाललो. देशामध्ये जे करप्शन होते किंवा अयोग्य गोष्टी होत्या त्याच्या विरोधात आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि लोकांनी भरभरून साथ संपूर्ण याच्यात. अर्थात ते कुणी चालवलं वगैरे त्याच्या मी आता डिटेलमध्ये जात नाही. पण त्या याच्यातनं जेव्हा एक सनदी अधिकारी असलेले केजरीवाल यांच्या लक्षात आलं की ही संधी आहे कुठंतरी हे करण्याची आणि कुठंतरी आपण राजकीय कदाचित त्यांचा हा छुपा अजेंडा त्यांच्या मनामध्ये होता काही लोकांचा आणि त्याच्यातनं त्यांनी ती आप पार्टी उभी केली वगैरे वगैरे. आपण त्याचे सगळे साक्षीदार आहोत. परंतु पार्ट्या अशा उभ्या राहत नाहीत. त्याला एक भाजप असेल, काँग्रेस असेल, अनेक अगदी याच्या ज्या रिजनल पार्टीज आहेत त्या प्रत्येकाचा एक विशिष्ट असा हे आहे, तत्व आहेत. काही असेल अगदी काही, मी कुठच्या ह्याच्यावर जात नाही. आमचा सर्वधर्म समभावाचं समजा तत्व आहे. बाकीच्यांचं या पार्टीचं तत्व काय? हा जर असं म्हणणं कोणतंच तत्व नसल्यामुळे ही अवस्था आली नाही. कोणतंही तत्व नसल्यामुळे कुणीही आओ जाओ घर तुम्हारा यासारखे लोक आले. लोकांना गरिबांना जे काही ते दुसऱ्यांवर आरोप करत होते तेच त्यांनी हातखंडा दिल्लीच्या निवडणुकीमध्ये वापरला. झोपडपट्टीधारक असतील, गरीब असतील, या सगळ्या घटकाला तुम्हाला हे सगळंच काय तुमचं अधिकाराचं आहे, तुम्हाला सगळं फ्री देऊ वगैरे वगैरे, ह्या सगळ्या ज्याला आपण हलक्या ह्या म्हणतो घोषणा त्याच्या आधारावर याच्यावर आले. परंतु त्या प्रोसेसमध्ये त्यांनी त्यांचा तिकीट वाटपी लक्षात घ्या
अनेक डागी लोकांना तिकीट दिले गेलं. तिकीटं देताना सुद्धा काय काय प्रकार झाले ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, मी करण्याची आवश्यकता नाही. आता पंजाबमध्ये ते होत आहे. आणि म्हणून आपचा एक फुगा तयार झाला होता, एक राजकीय पक्ष म्हणून फुगा तयार झाला होता. पण केजरीवालांच्या अजूनही डोक्यात असेल किंवा आहे की मी फक्त पर्याय आहे. म्हणजे या सगळ्या तुमचं असं म्हणणे आप हा भ्रमाचा भोपळा आणि तो फुटला असं तुमचं फुटला असं तुम्ही अक्षरशः त्याचा निकालच देताय, वर्डिक्ट देताय. मी विश्वंभर चौधरींकडे जाणार आहे. विश्वंभर चौधरी, तुम्ही तर अण्णांच्या आंदोलनापासून हे सगळं पाहताय. तुम्ही अण्णांचे जवळचे सहकारी होतात. तुम्ही केजरीवालना पाहिलंय, तुम्ही इतर लोकांना पाहिलंय. मला हे विचारायचं आहे, अण्णा हजारेंनी आमच्याशी बोलताना काल काय सांगितलं हे मी ऐकवणारच आहे. पण ही जी अवस्था आम आदमी पक्षावर आलेली आहे, म्हणजे 21 आमदारांना संसदीय सचिव नेमलं, कोर्टानं रद्द केली ती नेमणूक, आता आमदार का रद्द व्हायची वेळ आली आहे आणि रोज नवीन उपद्व्याप समोर येत आहेत. तुम्ही कसं पाहतायत या सगळ्याकडे? मला असं वाटतं की आंदोलनाचं नेतृत्व एक नेते केजरीवाल होते, परंतु नेतृत्व केजरीवालांचं परिपक्व होतं का, त्याचं उत्तर नाही असं होतं. ते आजही नाही असं आहे. चांगल्या नेत्याचे काही गुण असतात. तो एक कल्ली नसतो आणि तो डेमोक्रॅटिक असतो, तो सगळ्यांचा ऐकतो तो. आणि त्या चांगल्या नेत्याचं लक्षण असं की चांगली माणसं तो टिकून धरतो आणि त्यांना पक्षामध्ये म्हणजे जे काही योग्य त्या लोकशाही पद्धतीने प्रक्रिया राबवून त्यांना पक्षात सफोकेट होणार नाही असं तो पाहतो. तर मला वाटतं की योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण बाहेर पडणं हा आत्ताच्या सगळ्या धक्क्यांपेक्षा मोठा धक्का आपला अशासाठी होता की आपकडे जी विस्डम होती ती संपली आणि आता आपकडे फक्त उथळ पाण्याला खळखळाट फार अशा प्रकारचे आशुतोष सारखे किंवा तो कवी आहे त्याच्या कुमार सारखे लोक आता कुमार विश्वासारखे राहिलेले. तर मुळात अरविंद केजरीवालांचा पक्ष हा स्पोरॅडिकली स्थापन झालेला होता. त्याच्यामध्ये कुठलंही प्रशिक्षण नव्हतं. जे काही येत होते जे लोक ते अगदी रस्त्यावरचे लोक होते. आमच्या मारुती भाऊंसारखे खूप चळवळीतले कमी लोक त्यामध्ये असतील की ज्यांना काही संस्कार पूर्वीचा होता, पण हे रस्त्यावर झेंडे घेऊन आणि टोप्या घालून नेते कार्यकर्ते झालेले लोक होते. ते त्यांच्या पक्षात आले. राजकारणाची एक बेसिक समज जी असते ती समज त्यांना कधीही नव्हती असं मला वाटतं. आणि म्हणून उथळपणा, वाटेल ते वक्तव्य करणं आणि सत्तेला अत्यंत कॅज्युअली घेणं. केजरीवालांना दुसऱ्यांदा जी सत्ता मिळाली त्याच्या आधी पहिल्यांदाही बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, परंतु लोकांनी ते विसरून त्यांना सत्ता दिली. त्याचं कारण असं आहे, निखिलजी, एक फक्त जाता बोलतो, आपल्याला असं वाटतं की पंजाब आणि गोव्यामध्ये त्याचा परिणाम होईल, तर तो होणार नाही. त्याचं कारण प्रस्थापित पक्षांना लोक इतके कंटाळलेले आहेत की अजूनही ते तिसरा पर्याय कोणताही असला आणि कसाही असला तरी ते स्वीकारण्याच्या मनस्थितीत. ते दिल्लीत ज्या 67 जागा भाजपला 3 आणि काँग्रेसला 0 त्याच्यावरून ते दिसलं. पण त्याचा जो अरविंद केजरीवालांना विस्डमनी एक हुशारीने फायदा घेण्याची गोष्ट होती, एक प्रामाणिकपणा दाखवण्याची गरज होती, तिथे अरविंद केजरीवाल कमी पडले. अण्णांच्या आंदोलनात सुद्धा अरविंद केजरीवाल अत्यंत एककल्ली होते. आपण स्वतः त्यांचा अनुभव घेतलेला आहे. त्या आंदोलनात कशा पद्धतीने त्यांचं वर्तणूक होती मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. मारुती भाऊ आमचे, त्यांनी पण नंतरच्या काळात अनुभव घेतला. परंतु अण्णांना गृहीत धरणं, अण्णांना मी सांगू तेच अण्णा करतील अशा रीतीने पुढे जाणं, आणि डेमोक्रॅटिक टीम ही नावापुरती टीम आणि डेमोक्रेसी त्यात काही नव्हती. त्यात एका बाजूला किरण बेदींसारख्या हुकुमशहाच होत्या, दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवालांसारखे हुकुमशहाच होते आणि कार्यकर्त्यांना त्यात कुठे काही स्पेस होती अशातला भाग नव्हता. परंतु तरीही शहाणे लोक अशासाठी त्यांच्यासोबत राहिले की देशात काहीतरी घडतंय, परिवर्तन होत आहे म्हणून. परंतु त्याचा अर्थ अरविंद केजरीवालांनी माझ्यावर लोकांचं फार प्रेम आहे असं करून घेतला. तिथे ते चुकले असं मला वाटतं. साथीदार घेताना माझ्यापेक्षा बुद्धिवान माणूस नको ही जी काही अट अरविंद केजरीवालांनी नेहमी पाळली ती आज त्यांना जड जाते. आणि त्यांच्या पक्षात ते खांबी तंबू तर आहेतच. मनीष सिसोदिया त्यांच्या पाठोपाठ थोडाफार मॅच्युरिटी असलेला माणूस आहे. मी मागे पण बोललो होतो की तिकडे माजवादी आणि समाजवादी, त्याच्यातून समाजवादी आता दुर्दैवाने बाहेर पडलेले, आता तर फक्त तिथे निखळ माजवादीच राहिलेले आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवालांच्या राजकीय यशापयशावर परिणाम होईल यामुळे मी बोलत नाही. परंतु जी एक राजकीय संस्कृती पर्याय देऊ पक्ष इच्छिणाऱ्या पक्षामध्ये यायला पाहिजे. तुम्ही एक वेगळा पक्ष आहात, तुम्ही पर्याय देऊ इच्छिता देशात, त्याच्यासाठी तुमचं ब्रँडिंग झालंय आणि देश त्या दिशेने तुमच्याकडे पाहतोय. तर त्याची एक राजकीय संस्कृती, जी नवी राजकीय संस्कृती यायला पाहिजे होती, तिथे गल्लत काहीतरी झाली. आणि मला असं वाटतं की अत्यंत उथळ माणसं, कुठलेही प्रशिक्षण नसलेली माणसं, राजकारणाची बेसिक समज नसलेली माणसं, एवढे घेऊन जेव्हा एखादा नेता निघतो आणि स्वतः तो एककल्ली जेव्हा असतो, संपूर्ण मी म्हणेल तीच पूर्व दिशा असा तेव्हा जो असतो, तेव्हा यापेक्षा काही वेगळं होण्याची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. थोडंसं म्हणजे विश्वंभर म्हणतात त्याला फक्त जोडून की आपण आठवा अण्णांचं आंदोलन
त्यांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी घटनेचा सन्मान पूर्णतः ठेवून त्यांनी ते आंदोलन उभं केलं आणि त्याचा परिणाम अख्ख्या देशभर दिसायला लागला. हे तेव्हा असं म्हणत होते की देशाची घटना, देशाचं हे सगळं, देशाची लोकशाही, पण मात्र सत्तेवर आल्यानंतर ती लोकशाही यांना कुठं दिसलीच नाही. त्यांचा राज्यपालांबरोबर असलेला वाद, त्यांचा केंद्राबरोबर असलेला याचा वाद, मी ते सत्तेचं म्हणतच नाही की आपल्या घटनेच्या चौकटीमध्ये राज्यपालांसारखी स्थानं ही घटनेने तयार केलेली स्थानं आहेत. त्यांना तुम्ही जर आव्हान करता तर त्याला प्रोसेस आहे. त्याला असं म्हणता येत नाही उथळ की यांना काय कळतं. आणि ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य केजरीवालांची, आणि म्हणून पूर्णतः मी त्या मताशी सहमत आहे. आणि मी जे सुरुवातीला म्हटलं तो भ्रमाचा भोपळा फुटला यासाठीच म्हटलं, म्हणजे त्यांच्या त्या मताशी मी पूर्ण सहमत नसलो तरी विश्वंभर चौधरींच्या, की अजूनही त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहतात आहेत, असं जर काय समज असेल असं मला यासाठी वाटत नाही. कारण ह्या सगळ्या ज्या काही घटना आहेत या घटना दर्शवतात आहेत की लोकांना आज पंजाबमध्ये उलट वारे सुरू झालेले आहेत. हे मी काँग्रेसवाला म्हणून म्हणतच नाही आहे, हे अदरवाईज सुद्धा मी म्हणतोय, कारण मी जाऊन आलेलो आहे पंजाबमध्ये, आताही जाणार आहे. त्यामुळे एक उथळ नेतृत्व ज्याला कसलाही आधार नाही, देश कसा पुढे घेऊन जाणार आहात तुम्ही, दिल्ली कशी पुढे घेऊन जाणार आहात किंवा काय, ह्याचा एकही आधार नसलेला उथळ नेता, आणि म्हणून ही परिस्थिती त्यांची आलेली आहे. ठीक आहे. मी आपचे प्रवक्ते आहेत, आपचे राष्ट्रीय संयोजक आहेत आपल्यासोबत अक्षय मराठे. आदर्शवादाने ते आपकडे गेले होते, दिल्लीमध्ये आज काम करतात. मी त्यांच्याकडे जाणार आहे, पण त्याआधी अक्षय, मला तुम्हाला ऐकवायचं आहे, आप ज्यांना गुरु मानतं ते अण्णा हजारे काय म्हणतायत, त्यांची भावना काय. कालच ते महाराष्ट्रवंशी बोलले. बघा अण्णा हजारे आप आणि केजरीवाल बाबत काय म्हणतायत. एखादा दारू पिलेला माणूस अधिक दारू पिल्यामुळं नशेमध्ये बेहोश होतो, तशी ही सत्ता आणि पैशाची नशा माणसाला बेहोश करते. ती जर शिरली डोक्यात, सत्ता आणि पैसा, कोण चलन कोण गुरु ती पाहत नाही, ती सत्ता आणि पैशाच्या नशेत असते. तसं आता हे दिसतं सगळं. पण अरविंद केजरीवालांच्या डोक्यात अशी नशा शिरली असं वाटतं तुम्हाला? हेच ना, सत्ता आली की असं घडतं. सत्ता नसते आली डोक्यात तर मग हे कशाला घडलं असतं. मी त्याला पहिले सांगत होतो का आता योगायोगानं तो दिल्लीमध्ये आपलं आंदोलन झालं होतं रामलीलाचं, त्याचा प्रभाव होता दिल्लीवरती. तर त्याला मी सांगत होतो की योगायोगाने जनतेला आता तुला निवडून दिलं आहे, आता एक दिल्ली, बस एक दिल्लीला मॉडेल कर, दुसरीकडे पाहू नको. जर त्याने दिल्लीला खरोखरच मॉडेल केलं असतं तर देशाला एक नवी दिशा मिळाली असते. पण दिल्लीला मॉडेल व्हायच्या आतमध्ये त्याच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आणि तरीसुद्धा आता तो पंजाबचं स्वप्न पाहतोय, इकडं गोव्याचं स्वप्न पाहतोय. अरे आपल्याला एवढं पाय पसरायचं, एक मॉडेल तो करून दाखव ना आधी. त्याने एक पुस्तक लिहिलं होतं, स्वराज नावाचं पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यावर आमच्या खूप चर्चा झाल्या होत्या. स्वराज, आता हे चित्र मी पाहतो, काही याला स्वराज म्हणणार का आम्ही, प्रश्न आहे. स्वराजची व्याख्या ही आहे काय, प्रश्न उभा राहतात. म्हणून ते समजवण्याच्या पलीकडे गेले होते. बघितलं अण्णा हजारे काय म्हणतात, तेही निराश झाले आहेत, समजवण्याच्या पलीकडे गेले आहेत असं म्हणतायत. सत्तेची नशा डोक्यात शिरली आहे अरविंद केजरीवालांचा, असा आरोपही करतायत. अक्षय मराठे, या सगळ्याला तुम्ही काय उत्तर द्याल. तुमचेच हितचिंतक सुद्धा आता फार निराश झालेत. नमस्कार निखिलजी. आधी तर मला असं म्हणायचं आहे की अण्णा आमचे गुरु आहेत, तुम्ही म्हणालात बरोबर आहे ते, आणि त्यांची टीका मला खूप महत्त्वाची आहे, आम्ही त्याला सिरियसली घेतो. पण तुम्हाला लक्षात असेल तर 2013मध्ये जेव्हा पहिल्यांदा आम आदमी पक्ष दिल्लीला निवडणूक लढत होता, त्या निवडणुकीच्या एका आठवड्यापूर्वी अण्णा हजारेंनी असंच एक वक्तव्य दिलं होतं. जेव्हा पुन्हा मीडियानी असं दर्शवलं होतं जसं की अण्णा हजारेंनी आता अरविंद केजरीवालांवर विश्वास करणं सोडून दिलं आहे.
हेच 2014 निवडणुकीच्या आधी झालं, 2015 निवडणुकीच्या आधी झालं, हे आता 2017च्या पंजाब निवडणुकीच्या आधी होतं आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांनी आमच्यावर टीका 2013 पासून करत आलेली आहेत आणि ती टीका करणं त्यांचा हक्क आहे. आम्ही ती टीका सिरियसली घेतो आणि त्यांच्यावर आम्ही नक्कीच विचार करू. याच्या व्यतिरिक्त आता मी काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप यांचं ऐकत होतो. ते म्हणत होते की आता मी पंजाबला जाणार आहे आणि पंजाबमध्ये सपोर्ट नाही आहे पक्षाला आणि काँग्रेस जिंकून येईल असं त्यांना वाटतंय. पण मी पंजाबबद्दल ह्याकरता बोलतोय की हे सगळे जे वाद आत्ता येत आहेत बाहेर आणि एवढी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली जाते आम आदमी पक्षाच्या भोवती, त्याचं कारण एकच आहे आणि ते आहे की पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार 2017च्या निवडणुकीनंतर येणार आहे. आणि तुम्ही पंजाबला निखिल सर, तुम्ही पंजाबला एक दौरा करा अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही स्वतः विचारा पंजाबच्या जनतेला की त्यांचं काय मत आहे ह्याबद्दल. तर काँग्रेसला असं वाटतं की जे 2017च्या फेब्रुवारीमध्ये जे 5 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे फक्त पंजाब असं एक राज्य आहे जिथे काँग्रेसला एक चान्स होता की ते भाजपचं सरकार जे होतं तिथे त्यांना हरवून स्वतःचं सरकार बनवण्याची त्यांची इच्छा होती, एक चान्स होता. पण आम आदमी पक्षामुळे तो चान्ससुद्धा त्यांचा गेलेला आहे. गोव्यामध्ये त्यांना चान्स होता काँग्रेसला की BJPचे जे सरकार आहेत त्यांची पॉप्युलॅरिटी एवढी कमी झाली आहे की आता जो कोण BJPच्या विरुद्ध येईल त्याला गोव्याची जनता एक चान्स देणार आहे. पण तो सुद्धा चान्स काँग्रेसनी गोव्यात गमावला आहे. त्यामुळे काँग्रेसला वाईट वाटणं हे साहजिक आहे. BJPचं असं झालेलं आहे की आज देशात तुम्ही जर बघितलं, भारतात आम आदमी पक्ष आणि भाजप हे दोनच पक्ष आहेत जे रायझिंग पार्टीज म्हणता येतील ज्यांना. आम आदमी पक्षाची आत्ता दिल्लीला सरकार आहे. उद्या पंजाबमध्ये जर आम आदमी पक्ष सत्तेत आला तर आम आदमी पक्ष भारताच्या राजकारणात फक्त 3रा का 4था पक्ष होईल ज्याला एकापेक्षा जास्त राज्यामध्ये ज्याचं सरकार आहे. काँग्रेस, BJP आणि कम्युनिस्ट सोडले तर आप हा एकमेव पक्ष होईल ज्याच्याकडे 2 ते 3 राज्यांमध्ये ज्याचं सरकार होईल. त्यामुळे भाजपला आज अशी सिच्युएशन झाली आहे की काँग्रेस एकीकडे अगदीच मरायच्या पाळीला आलेला आहे, पण एकीकडे आम आदमी पक्षात एकदम मोठ्या लेवलवर त्याची वाढ होती आहे. गुजरातमध्ये मुद्दा काय आहे की भाजप आणि काँग्रेस हे सगळं करतंय? अक्षय, तुमचा मुद्दा काय आहे की भाजप आणि काँग्रेस ही सगळी बदनामी करतायत? 100% सर. असं आहे की राजकारण हे असंच चालतं. निवडणूक आली की तुमचे विरोधी पक्ष तुमच्यावर असे ॲलिगेशन्स करणार आहेत आणि तेच आज काँग्रेस आणि BJP वाले करतायत. पंजाबमध्ये आमच्यावर आरोप आता होत आहेत की पैसे दिल्यावर तिकीट मिळतं आहे किंवा अजून काही फेवर्स दिल्यावर तिकीटं मिळत आहेत. तुमच्या पॅनेलवर आज मारुती भापकर सारखे कार्यकर्ते नेते आहेत जे आमच्या पक्षातून 2014मध्ये निवडणूक त्यांनी सुद्धा लढवली आहे. आज तुम्ही त्यांना विचारू शकता, त्यांना जेव्हा तिकीट मिळालं पक्षाचं तेव्हा त्यांनी पक्षाला काही पैसे पक्ष सोडलाय. अक्षय मराठे त्यांनी पक्ष सोडलाय. मारुती भापकरांना मी विचारणार आहे पण त्यांनी पक्ष सोडलाय. 1 मिनिट मी येतो. भाई तुम्ही उत्तर द्या. त्यांनी पक्ष सोडलाय कारण ते योगेंद्र यादवना नेते मानतात म्हणून त्यांनी सोडलाय. त्यांनी पक्ष ह्याच्याकरता नाही सोडला की त्यांना भ्रष्टाचार दिसला पक्ष. आपण त्याकडे येऊया. आपण अक्षय मराठे जो मुद्दा म्हणतात भाई त्याला उत्तर द्या की तुम्ही आणि भाजप हे सगळं करताय. नाही, अक्षय मराठे तरुण मुलगा आहे आणि बरं वाटतं की निदान अजूनही काही मुलं जी आहेत ना अजूनही त्या प्रवाहामध्ये आहेत. म्हणजे याने जे बोलले विश्वंभर की लोकांना असा एक हे आहे की काहीतरी पर्याय. अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. परंतु आता कसं आहे, मी तर असं म्हटलंच नाही की काँग्रेस तिथं. मी असं पंजाबमध्ये आज काय चाललंय ते मी म्हटलं. मी असं म्हटलंच नाही. माझं म्हणणं असं आहे, परवा आलेले जे काय सेक्स स्कॅन्डल हे काय काँग्रेसने हे केलंय? लाज वाटायला पाहिजे. स्वतःच्या ह्याचा हे करत असताना ज्या पद्धतीने याच्याने लोकांनी तुमच्यावर जो विश्वास ठेवला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आणि त्याच्यावर एक वक्तव्य नाही नेत्याचं एक वक्तव्य नाही.
मी काढून टाकला. अरे दुसरा पर्यायच नाही तुमच्याकडे. ज्या पद्धतीने त्यांच्या नेत्यांनी आज जी काय 21 जणांची जी नियुक्ती झाली, जी रद्दबादल झाली, कोर्टाने त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं. आज या सगळ्या याच्यामध्ये एक जी मॅच्युरिटी लागते याची, ती मॅच्युरिटी आहे का? राहिली गोष्ट अक्षय मराठे सारख्या तरुणांचं, मला म्हणजे मी त्यांच्या याच्याशी, त्यांचा तो उत्साह, त्यांची जी ऊर्जा आहे त्याच्याशी मला आनंद आहे. परंतु त्यांनी काँग्रेसबद्दल चिंता करण्याची अक्षय मराठे तुमच्यासारख्यांना काही गरज नाही. कारण हे जे तुम्ही म्हणताय हेच काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज त्यांची अवस्था काय आहे ही मी सांगण्याची आवश्यकता नाही. समजलं ना? त्यामुळे तुम्ही तुमच्यावर होणारे आरोप आम्ही कशाला करतोय? तुमच्या लोकांनी साजिया इल्मी आठवते का तुमच्या याची दिल्लीची तिने केलेली वक्तव्य, तिने केलेली नुसती वक्तव्य नाही तर तिचा जो काय व्हिडिओ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे आम्ही आरोप केलेले नाहीत. तुमची केलेली कुकर्म जी आहेत ती लोकांसमोर येत आहेत. आम्ही त्याच्यामध्ये काही, आम्ही स्वतःहून काही त्याच्यामध्ये पडण्याची गरज नाही. आणि 130 वर्ष जुन्या याला पक्षाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही अनेक चढ उतार पाहिले. भाई आपण पहिला चढ उतार पाहत आहे. अक्षय मराठे, त्यांचा मुद्दा अगदी चोख आहे आणि मी गणेश ठाकरेंकडे म्हणणार आहे. अक्षय उत्तर द्यायचं आहे, पण मला त्याला जोडायचं आहे की जे तुम्ही भाजप आणि काँग्रेसला दोष देता, 21 आमदारांची नेमणूक संसदीय सचिव म्हणून काही काँग्रेस किंवा भाजपनं केली होती? सेक्स स्टेप काही काँग्रेस आणि भाजपनं काढली होती? भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुम्ही मंत्र्यांना काढलं, ते काय भाजप काँग्रेसने केलं होतं? हे तर सगळं तुमच्या पक्षात होत आहे. तुमच्या पक्षातले आमदार, सध्याचे विद्यमान आमदार सुद्धा गंभीर आरोप करतायत. हा भाजप आणि काँग्रेसचा दोष कसा होऊ शकेल? नाही, मला उत्तर द्यायचं आहे ह्याचं. थोडासा कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे, मला 2 मिनटं द्या फक्त. मला इतकंच म्हणायचं आहे की आम आदमी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, हे आपल्याच समाजातून येतात. आमच्यात आमच्याकडून खूप चुका होतात, आमच्यात खूप प्रॉब्लेम्स, फ्लॉज आहेत. जेव्हा आमच्या कार्यकर्ते किंवा नेत्यांकडनं चुका होतात किंवा भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर लागतात, तेव्हा एक पक्षाचं एक काम आहे, ते काम असं आहे की पक्षाला नेहमी चांगल्या एक क्लीन इमेज मेंटेन करणं, त्याला चांगल्या रस्त्यावर चालू ठेवणं. आता उदाहरणार्थी आमच्या मंत्र्यावर आरोप लागले सेक्स स्कॅन्डलमध्ये, तर सेक्स स्कॅन्डल हे काय पहिल्यांदा आम आदमी पक्षात झालं आहे का? तर नाही. हा बाकी पक्षात सुद्धा झालेला आहे आणि बाकी पक्षांनी त्याच्यावर काय ॲक्शन घेतलेली आहे हे सुद्धा आपल्यासमोर आहे. आम आदमी पक्ष असं अजिबात म्हणत नाही की आमचा प्रत्येक मेंबर अगदी A to Z चांगल्या चरित्राचा आहे. आम्ही इतकं म्हणतो की ज्या वेळेला त्यांच्या विरुद्ध काही एव्हिडन्स बाहेर येतो, आम्ही त्यांच्यावर अशी ॲक्शन घेतो की पुन्हा ती गोष्ट आमच्या पक्षात होणार नाही. असं आमचं अजिबात म्हणणं नाही आहे की सगळ्या पार्टीमध्ये सगळे वाईट आहेत आणि आमच्या पार्टीमध्ये फक्त सगळे चांगलेच लोक आहेत. माझं म्हणणं इतकंच आहे की जेव्हा आता तुम्ही म्हणताय की आमचे 3 मंत्री आम्हाला काढावे लागले, तर का काढावे लागले? आम्ही पण जे काँग्रेस BJP करतं ते करू शकलो असतो. आम्ही म्हणालो असतो नाही आधी कोर्टात त्यांचं काय ते निकाल लागू दे, मग आम्ही त्यांच्यावर काय ती ॲक्शन घेऊ. पण ॲज अ पार्टी जे करप्शनच्या विरुद्ध इतकी वर्ष 2-3 वर्ष एक आंदोलन चालवत आहे, आम्हाला असं वाटतं की आमचं काम आहे की जेव्हा अशी काही एव्हिडन्स येते ज्याच्यामुळे असं वाटतं की आमचा मंत्री काही चुकीचं काम करतोय, तर आमचं ते काम आहे की त्यांना काढणं. ह्याचा अर्थ असं होत नाही की पूर्ण पक्ष भ्रष्ट झाला. ह्याचा अर्थ असं होतो की पक्षात जेव्हा भ्रष्टाचार होतो तेव्हा त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतली जाते आणि स्ट्रॉंग ॲक्शन घेतली जाते. ठीक आहे. तर मला काँग्रेस आणि BJP दोघांना हे विचारायचं आहे की जेव्हा त्यांच्यामध्ये हे सेक्स स्कॅन्डल झालेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते होते, मी त्यांचं नाव घेणार नाही कारण त्याची गरज नाही आहे, पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि काँग्रेसचे आता जे प्रवक्ते आहेत भाई जगताप, त्यांना सुद्धा माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय. त्यांना 2-3 महिन्यापुरतं त्यांनी राजीनामा दिला होता आणि आज त्यांना पुन्हा प्रमोशन मिळालेलं आहे त्याच नेत्याला. आम्ही एकीकडे ज्या नेत्यावर असे आरोप लागले त्याला तर मंत्रिपदावरून नुसतं नाही काढलं, तर त्याला पक्षातून सुद्धा काढलेलं आहे. पण एकीकडे काँग्रेस आणि BJPच्या नेत्यांवर जेव्हा असे आरोप लागतात तेव्हा ते काय करतात अशा नेत्यांबद्दल, हे मला दोन्ही पक्षांना विचारायचं आहे. आपण उत्तर घेऊया अक्षय. भाई तुम्ही उत्तर द्या आणि नंतर गणेश हाके. नाही, असं आहे की याच्यामध्ये मला असं वाटतं की जेव्हा अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जेव्हा आरोप झाले किंवा असे प्रकरण आले, तेव्हा काँग्रेस हा एकमेव देशात
पक्ष आहे की त्यांनी स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचेही राजीनामे घेतलेत आणि त्याच्यासाठी अक्षय मराठेंचं आम्हाला सर्टिफिकेट नको, विशेषतः म्हणजे आपचंच सर्टिफिकेट अजिबात नको. त्याचं कारण असं आहे की मी अशी नावं 50 घेईन या भारतामध्ये, केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या त्या ठिकाणी तात्काळ राजीनामे घेण्यात आले. त्यामुळे यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. राहिली गोष्ट अभिषेक मनु सिंघवींबद्दल बोलतात, त्यांनी नाव नाही घेतलं. ते म्हणतात अभिषेक मनु सिंघवींवर कोणतीच कारवाई झाली नाही. असं आहे की त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला ही समजून घेणं गरजेचं आहे. आज त्यांच्याकडे काय प्रमोशन आहे, काय प्रमोशन आहे. त्यामुळे असं म्हणणं या घडीला किंवा त्याचं समर्थन अजिबात नाही, कोणी जरी असलं तरी प्रवक्तेपदावरून काढलं होतं आणि पुन्हा घेतलं असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की सर ते तुमचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, अभिषेक मनु सिंघवी काँग्रेसचे आज राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांच्यावर काय ऍक्शन घेतली आहे काँग्रेस? होय त्यांना काढून टाकण्यात आलं होतं, हीच ती ऍक्शन झाली. आणि ते स्वतः प्रवक्ते आहेत आणि त्या राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्याबरोबर ते सुप्रीम कोर्टातले एक नामांकित वकील आहेत जे स्वतःची केस स्वतःच लढत आहेत. त्यामुळे तरीसुद्धा त्या मताशी मी पूर्णतः सहमत होईन त्यांच्या की अयोग्य गोष्टी कोणाच्याही बाबतीमध्ये असतील राजकीय जीवनामध्ये तर त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. याबद्दल काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतलेच. आपण भाजपकडे जाऊया. गणेश आगे तुमच्यावरही ते आरोप करतायत, केंद्रीय मंत्र्यांचे सुद्धा अनेक, तुम्ही त्यांना कोंडीत पकडले असं त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर द्याल तुम्ही? निखिलजी, मी आता बराच वेळ झाला ही चर्चा ऐकतोय आणि अक्षय मराठे त्या गोष्टीचं ज्या पद्धतीनं समर्थन करतायत आणि भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला ज्या पद्धतीनं जबाबदार धरतायत, मग ते खरंच म्हणजे अत्यंत मला हास्यास्पद वाटतं की त्यांची खरंच दया म्हणजे कीव करावीशी वाटते त्यांची. मुळात आप या पक्षाच्या स्थापनेपासूनच्या काही गोष्टींचा आपण जर विचार करूया. मुळात आप हा खरं म्हणजे राजकीय पक्षच नाही आहे, ती एक टोळी आहे आणि एक त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा लाभ उठवत लोकांना मूर्ख बनवत आम्ही काहीतरी व्यवस्था बदलणार आहोत. मुळात म्हणजे ज्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अशा स्वरूपाचं लोकांना आव्हान केलं, सुरुवातीला समाजसेवेच्या नावानं चंचू प्रवेश केला त्या आंदोलनामध्ये आणि मी समाजसेवक आहे, आम्हाला व्यवस्था बदलायची आहे असं सांगून अण्णा हजारेंच्या त्या सगळ्या आंदोलनामध्ये सामील झाली. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना हे सगळी त्याचे ठरवून हे सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग होतं की याचा आधार घ्यायचा, लोकांच्याकडून आपल्याला त्याची सहानुभूती घ्यायची आणि मग राजकीय पक्ष स्थापन करून आपला अजेंडा पुढे चालवायचा. पण त्यांना हे लक्षात नाही आलं की दुर्दैवानं जेव्हा असं जत्रेत आपल्याकडे तुम्हाला माहीत आहे, मी तो फार अत्यंत वाईट अशा स्वरूपाचं उदाहरण देतो, जत्रेमध्ये गर्दीमध्ये अनेक पाकिट प्लेयरांची फार मोठी संख्या असते. तशी या आपची परिस्थिती झालेली आहे आणि आपच्या ह्या गर्दीमध्ये बरं का अनेक लोक अशी चारित्र्य नसलेले अत्यंत ज्याला गैरव्यवहार करणारे सगळे लोक सामील झाले. यावेळेला आपला पर्याय नव्हता, येईल त्या लोकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं, त्यांना तिकीटं दिली आणि मग त्याचं स्वरूप आता आपल्याला सगळं स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे. ठीक आहे, अक्षय मराठे उत्तर द्या. गोष्टीचा परिणाम दिसत असताना मग कोणाला तरी मग कधी काँग्रेसला कधी भाजपला असं काहीतरी जबाबदार धरणं आणि त्यातून मग मोकळं होण्याचा प्रयत्न लोक करतायत. पण दुर्दैवानं ही गोष्ट तशी नाही आहे. ज्या अण्णा हजारेंच्याकडून प्रेरणा घेऊन आप पक्ष स्थापन झाला असं म्हणतोय, तेच अण्णा हजारे त्यांच्याबद्दल काय बोलतं हे आपण सुरुवातीला ऐकलेलं आहे. त्यांचेच सहकारी ज्यांच्यात एक टीम होती, ज्यांची कोर टीम होती, त्यांच्या कोर टीममधले लोक सगळे बाहेर पडले. का पडले तर सुरुवातीचं पक्ष स्थापन करण्याच्या वेळची केजरीवालची असलेली मानसिकता, त्यांनी दाखवलेले दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, हे वेगळे दाखवले आणि त्यांनी फार मोठ्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा स्वरूपाचं एक राजकारण करण्याचा त्यांचा तो विचार होता आणि इरादा होता. पण दुर्दैवानं त्यांचं खरं स्वरूप आता लोकांच्या समोर येतं आहे आणि म्हणून एक लोकांना कसं मूर्ख बनवलेलं आहे, लोकांची दिशाभूल कशी केलेली आहे, लोकांचा त्यांनी भ्रमनिरास केलेला आहे, एक आयडिओलॉजी लोकांच्या समोर ठेवून लोकांची दिशाभूल त्यांनी केलेली आहे आणि त्यातून जे खरं आहे ते आता लोकांच्या समोर येत आहे. बरोबर आहे, मला असं वाटतं. ठीक आहे, अक्षय मराठे उत्तर द्या. अक्षय मराठे गंभीर आरोप करतायत गणेश आखे तुमच्यावर, पाकिटमारांची टोळी आहे असं ते म्हणतायत, विचारधारा नसलेली टोळी म्हणतायत. उत्तर द्या अक्षय मराठे. नाही मी म्हणत नाही, पाकिटमारांची टोळी वगैरे म्हणजे आमचे संस्थापक केजरीवाल यांनी सांगितलंय काय आम्ही टोळी आहोत म्हणून सांगितलंय, आम्ही टोळीत आहोत आम्हाला विचार नाही.
अच्छा, आम्हाला विचार नाही. त्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की आम्हाला कुठलाही विचार नाही, आम्हाला फक्त व्यवस्था बदलायची आहे. कुठल्या आधारावरती बदलायचे हे त्यांनाही माहिती नाही. हे त्यांचं स्टेटमेंट आहे, माझ्याकडे आहे, ते त्यांनी दिलेलं स्वतः. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की आप हा पक्ष तुम्ही कुठल्या विचारांच्या वरती, त्याला कुठल्या प्रकारचं वैचारिक अधिष्ठान आहे असं जेव्हा विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी हे सांगितलं. बरोबर आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. और व्यवस्था बदलने की ते हमने पॉलिटिकल पार्टी की. आकेजी, तुमचा मुद्दा पोहोचलाय. अक्षय, उत्तर द्या त्यांना. त्यांनी खूप गंभीर आरोप लावले की आम्ही दिल्लीमध्ये लोकांची दिशाभूल केली, आम्ही प्रॉमिसेस केले आणि त्याच्यावर आम्ही काही करू शकलो नाही. मला भाजपला एवढंच सांगायचं आहे की अशीच भाषा आमच्या विरुद्ध त्यांनी 2015 निवडणुकीच्या आधी वापरली आणि ह्या भाषेमुळे त्यांचा पराभव झाला, हे माझं ठाम मत आहे. त्यांनी आपली भाषा जरा बदलावी आणि आमच्यावर सारखी जे शिवीगाळ जे करत होते ते निवडणुकीच्या आधी, त्याच्यामुळे त्यांची जी परिस्थिती आज दिल्लीत आहे ती त्याच्यामुळे झालेली आहे आणि तीच पंजाबमध्ये आता होणार सुद्धा आहे. मला एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की आपनी बऱ्याच गोष्टी दिल्लीच्या जनतेला प्रॉमिस केल्या होत्या, जसं की आम्ही असं म्हटलं होतं की आम्ही इलेक्ट्रिसिटीचे भाव अर्धे करू, ते आम्ही करून दाखवले. आम्ही असं म्हणालो की आम्ही पाणी मोफत देऊ, ते आम्ही पाणी मोफत द्यायला लागलो, सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून द्यायला लागलो. आम्ही म्हणालो की आम्ही राजकीय विकेंद्रीकरण करू आणि मोहल्ला सभाच्या माध्यमातून लोकांच्या हातात सत्ता देऊ. आम्ही गेला 1 वर्ष मोहल्ला सभांवर काम करतोय, पण आज LG कडे मोहल्ला सभाची फाईल अडकलेली आहे म्हणून मोहल्ला सभा होत नाहीये दिल्लीमध्ये. हे मी दिल्लीच्या सरकारामध्ये जवळून काम करतोय, त्यामुळे मला माहिती आहे की गेले 1 वर्ष किती मेहनतीने दिल्ली सरकारचे सगळे मंत्री आणि लोक काम करतायत. तर दिशाभूल कशी झाली हे मला भाजपला विचारायचं आहे, कारण जे आम्ही म्हटलं ते आम्ही करत आलेलो आहे. त्याच्या उलट तुम्ही पाहिलं तर भाजपचे जे काय प्रॉमिसेस होते 2014च्या निवडणुकीत, त्याच्यावर ते कसे परफॉर्मन्स त्यांचा आहे हे पण बघितलं पाहिजे. त्यांनी दिशाभूल केली नाहीये का? जुमलेबाजी जे त्यांच्या थोडक्यात उत्तर द्या, मग मी मारुती बापकर आणि चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे जाणार आहे. गणेश आके, थोडक्यात उत्तर द्या. नाही, अक्षय मराठे जे म्हणतायत ना ते माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. दिशाभूल केलेली आहे मी या अर्थानं म्हणतोय की त्यांनी ज्या पद्धतीचं लोकांच्या समोर एक चित्र रंगवलेलं होतं, लोकांना एक निर्माण केलेलं होतं की ते चित्र ते लोकांना फक्त ते स्वप्न दाखवण्याचा जो त्यांनी प्रकार आहे तो स्वप्न दाखवण्याचा प्रकार केला. आम्ही म्हणत नाही, भारतीय जनता पार्टी म्हणत नाही किंवा काँग्रेस म्हणत नाही, त्यांच्याच पक्षातले त्यांचे कोर कमिटीतले लोक त्यांच्यावरती आरोप करतायत. त्यांचे ते एक सहकारी तुम्हाला मी सांगतो, त्यांचं नाव ते जे आपला मुफ्ती शामूम कासमी हे त्यांच्या कोरमधले होते, जे जुने अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलनामध्ये त्यांच्या बरोबर होते. ते काय म्हणतात त्यांच्याबद्दल की जरा माझं असं म्हणणं की ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. आता मला चौधरींचं मला मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं की सुरुवातीला त्यांनी सुद्धा केजरीवालांच्या संदर्भामध्ये त्यांना फार उचलून धरण्याचा प्रयत्न केला. ते सुद्धा म्हणजे आपल्या चौधरींचा सुद्धा केजरीवालच्या बद्दल काही अपेक्षा होत्या. त्यांनी आता कबूल केलं की खरं आमची चूक झालेली आहे की मुळात ते केजरीवाल तशा स्वरूपाचे नव्हतेच की जे की अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये एक सहकारी होते. तेव्हा माझं असं म्हणणं की कसं असतं की निखिलजी, अशा एका आकस्मिक प्रसंगातून जेव्हा एखादी घटना किंवा एखादी प्रसंग निर्माण होतात आणि त्यातून एखादी टोळी निर्माण होते, त्याला फार आयुष्य असत नाही. मी तुम्हाला सांगतो की आप ही एक तशाच परिस्थितीत निर्माण झालेली आहे ज्या पार्श्वभूमीवरून आकेजी तुमचा दृष्टिकोन समजलाय, काही वैचारपूर्वक अगदी बरोबर आहे. आकेजी तुमचा मुद्दा पोहोचलाय, त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे अक्षयनी. आपण पुढे जाऊया, कारण मारुती बापकर आणि चंद्रकांत वानखेडेला मला या चर्चेत आणायचं आहे आणि अर्धा तास होऊन गेलेला आहे. मारुती बापकर आधी आणि नंतर चंद्रकांत वानखेडे. मारुती बापकर, मगाशी ते अक्षय मराठे म्हणत होते, अक्षय मराठे तरुण आहेत, आदर्शवादी आहेत, हे मला माहिती आहे, आपचे राष्ट्रीय संयोजक आहेत, पण ते आता राजकारणासारखी उत्तरं देत आहेत असं माझं मत आहे. त्यांना एक प्रश्न विचारला तर ते भलतीकडेच गाडी घेऊन जातात. त्यांना विचारलं तुम्हाला काही विचारधारा आहे की नाही, तर ते म्हणतात नाही आम्ही दिल्लीत कामं करतो आहोत. पण मला मारुती बापकर तुम्हाला विचारायचं आहे, देवेंद्र सिंग शेरावत यांनी खूप गंभीर आरोप केलेत, आमदार आहेत ते आपचे, आणि ते असं म्हणालेत पैशाचे व्यवहार होतात, सेक्स स्कॅन्डल्स होतात आणि तिकीटं देण्यासाठी होतात. मगाशी म्हणाले अक्षय मराठे की मारुती बापकरना तिकीट दिलं होतं, त्यावेळेला असं काही नव्हतं. काय फरक पडलाय मारुती बापकर? निखिलजी, अक्षयने जो काय मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात बोलण्याच्या अगोदर मी या ठिकाणी थोडंसं पाठीमागं जाऊ इच्छितो.
की आम आदमी पक्षाच्या अगोदर जनलोकपाल आंदोलन होत असताना भ्रष्टाचाराला पायबंद बसावा, भ्रष्टाचार मुक्त भारत बनावा यासाठी आदरणीय अण्णांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरती एक आंदोलन उभं राहिलं आणि त्यामध्ये कधीही एक मध्यम वर्ग, युवक युवती कधी अशा प्रकारच्या आंदोलनात किंवा राजकारणाचा विचार न करणारा एक वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आला आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न साकार व्हावं म्हणून जनलोकपाल आंदोलन या देशामध्ये एक ऐतिहासिक आंदोलन झालं. हे आंदोलन होत असताना अतिशय शुद्ध हेतूने हे आंदोलन होत होतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा आणि त्या माध्यमातून अरविंदचं जंतर मंतरवरचं आंदोलन आणि ते सोडत असताना त्या ठिकाणी वैकल्पिक राजनीती, पर्यायी राजनीती अशा प्रकारचा एक विकल्प देऊन त्या ठिकाणी पार्टी बनवायचा निर्णय झाला. ही पार्टी बनत असताना या ठिकाणी निखिलजी मला आवर्जून आपल्याला सांगावं लागेल की 1992 पासून वैकल्पिक राजनीती, पर्यायी राजनीती प्रस्थापित पक्षांना, सर्व प्रस्थापित पक्षांना एक पर्याय म्हणून समाजातल्या सगळ्या स्तरातले सज्जन, प्रामाणिक, इमानदार लोकांनी एकत्रित यावं आणि या सगळ्यांना एक पर्याय उभा करावा अशा प्रकारची भावना असणारे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते या नवीन प्रयोगाला पाठिंबा देण्यासाठी या पार्टीमध्ये मोठ्या इच्छा अपेक्षेने त्या ठिकाणी सामील झाले. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की दिल्लीचे ज्यावेळी आप पार्टीचे 28 सीट आले त्यावेळी मी त्या ठिकाणी प्रचारासाठी 1-1.5 महिना होतो आणि ज्यावेळी 67 पैकी 70 सीट आले त्यावेळी 1-1.5 महिना त्या ठिकाणी प्रचारामध्ये होते. अक्षय सारखे अनेक तरुण युवक त्या ठिकाणी अतिशय जीव ओतून काम करत होते. IT इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, वकील्स असतील, काही काहींनी नोकऱ्या सोडल्या, काही काहींनी या ठिकाणी शिक्षण सोडलं आणि एक राष्ट्रीय कार्य करायचं अशा प्रकारची भावना ठेवून या पार्टीमध्ये अरविंदवरती विश्वास ठेवून ते सगळे सामील झाले. आणि ही सामील झाल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आप पार्टीचा मी संस्थापक सदस्य निखिलजी आहे, आपल्याला माहीत आहे, अक्षयलाही ते माहिती आहे. मी माझी ऐपत नसताना मी स्वतःच्या खिशातला खर्च करून संपूर्ण राज्यभर पार्टीचा विस्तार व्हावा, काम वाढावं यासाठी काम केलं. त्यामुळे अक्षयला मला सांगायचं आहे की आप पार्टीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले नाही, परंतु मला उमेदवारी देत असताना या ठिकाणी आप पार्टीने देखील माझ्याकडनं कुठलेही पैसे घेतले नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु असं होत असताना या अपेक्षांचं जे ओझं होतं, निखिलजी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्लीच्या जनतेची मी या ठिकाणी जाहीरपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली पाहिजे. याचं कारण ज्या विश्वासाने दिल्लीच्या जनतेने ऐतिहासिक अशा प्रकारचं बहुमत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला दिलं आणि त्यामध्ये त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. देशातले सगळे तरुण दिल्लीमध्ये जमा झाले. मारुती बापकर तुम्ही फार लांबड लावताय. मारुती बापकर ऐका जरा. मारुती बापकर, आपल्याकडे वेळ थोडा आहे, तुम्ही लांबड लावताय. मला तुम्हाला विनंती करायची आहे की मी जो प्रश्न विचारला, तुमच्याकडून पैसे घेतले नाहीत, आज हे आरोप होत आहेत की दिल्लीमध्ये पैसे घेतले जात आहेत, पंजाबमधले पैसे घेतले जात आहेत, त्याचं काय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणि त्यांचेच लोक करतात, हे काही काँग्रेस करत नाही किंवा बरोबर आहे, त्यांचेच आमदार शेरावत आमदार, त्यांचा आमदार आरोप करतात. आम आदमी पक्षामध्ये नाही भाजपमध्ये नुसते पैसे नाही, नुसते पैसे नाही तर तिथल्या महिलांच्याकडून वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेले आहेत. बरोबर आहे. आदमी पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात डोनेशन 2-2 कोटीचे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेले आहेत. आम आदमी पार्टी येणारा जो स्तोत्र आहे आर्थिक, ते वेबसाईटवर दाखवत होते, परंतु खर्च कशा प्रकारे होतं हे दाखवत नव्हते. आणि म्हणून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पार्टीचा हिशोब वेबसाईटवर टाकला पाहिजे. येणारा पैसा आणि खर्च होणारा पैसा हे सगळं वेबसाईटवर आलं पाहिजे. गैरव्यवहार होत आहे तसं तुम्ही मान्य करताय पाहिजे. एक मिनिट, मारुती बापकर, अधिकार कायद्याअंतर्गत आली पाहिजे. मारुती बापकर, मी चंद्रकांत वानखेडेंकडे जाणार आहे. अशा प्रकारचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अशा प्रकारचे पंजाबमध्ये आमचे राज्य संयोजक होते, पार्टीच्या संदर्भात आज जे आरोप लागतात, राज्य संयोजक होते छोटेपूर. हा बोला, अक्षय मराठे बोला. पंजाबमध्ये आमचे राज्य संयोजक होते सरदार सच्चा सिंग छोटेपूर. त्यांना पैसे घेताना स्टिंगमध्ये पकडलं गेलं आणि त्यांना ताबडतोब पक्षातून काढण्यात आलं होतं. त्यामुळे जेव्हा परत मी हेच म्हणतो, आम्ही असं म्हणत नाही की आमचे सगळे नेते साफ आहेत. आम्ही म्हणतो जेव्हा असं कळतं, समोर येतं की ते काहीतरी चूक करतायत, पैसे घेतायत किंवा अजून काही चुकीची कामं करतायत, तेव्हा त्यांना लगेच पक्षातून बाहेर काढण्यात येतं. आणि मारुती बापकर ज्या देवेंद्र सेहरावतांचा प्रमाण घेऊन सांगतायत, देवेंद्र सेहरावत आपचे MLA होते, ते अजून
अजूनही पक्षात औपचारिकदृष्ट्या आहेत, पण ते स्वराज अभियान बरोबर काम करतात हे सगळ्यांना जगजाहीर आहे. त्यामुळे ते आमचे राजकीय विरोधी असेच धरले पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे की कोणी अक्षय पत्र मराठे लिहिलं पैशांच्या आणि आरोपाचं म्हणालं काय? की अक्षय आम आदमी मराठे पक्षात हे असं विरोधक असं आहेत, होतं. बरोबर आहे. अक्षय मराठे गंभीर आरोप आहेत, पैशाचे आरोप आहेत, सेक्स स्कॅन्डलचे आरोप आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे. नाही, मी इतकंच म्हणतोय, उद्या जर मी पत्र लिहिलं की ह्या नेत्यांनी असं माझ्याकडनं असं केलं तर ते काय खरं होईल का? चौकशी केली देवेंद्र पाहिजे. फडणवीस आमचे राजकीय विरोधी आहेत, त्यांचे काही राजकीय कंपल्शन्स आहेत. चौकशी केली पाहिजे ना आपण. काहीतरी पुरावा, काहीतरी प्रमाण पुढे त्यांनी समोर आणले पाहिजेत. काहीतरी कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे ना चौकशीची. म्हणजे त्यांनी सांगावं की कोणी पैसे मागितले त्यांच्याकडनं किंवा कोणाकडनं कोणी मागितले. जिकडे पत्र लिहिण्याच्या बेसिसवर तुम्ही भ्रष्ट मानून टाकलं पार्टीला, तर तिकडे काहीतरी म्हणजे एव्हिडन्स आणि अक्षय मराठे एक मिनिट, मला चंद्रकांत वानखेडेंकडे जायचं आहे, पण तुम्हाला एक लक्षात आणून द्यायचं आहे, अशीच पत्र पूर्वी अरविंद केजरीवाल लिहित होते, अंबानी बद्दल लिहित होते, मोदींबद्दल लिहित होते, अरविंद केजरीवाल आणि चौकशीची मागणी करत होते. सर पत्रांसोबत प्रमाण पण दाखवायचो आम्ही. तुम्ही आमची प्रेस कॉन्फरन्स उघडून बघितली तर आम्ही बरोबर प्रमाण दाखवायचो. आमच्या वेबसाईटवर प्रमाणासोबत आम्ही आरोप लावलेले आहेत. आम्ही फक्त पत्र लिहिलेलं नाहीये. ठीक आहे. आणि तोच फरक आहे या दोन आरोपांमध्ये. आरोप लावणं सगळ्यांना येतं, पण त्याच्याबरोबर प्रमाण दाखवणं गरजेचं आहे. आणि प्रमाण दाखवले तर 100% आमचा पक्ष त्याच्यावर चौकशी बसवेल आणि जो कोण दोषी सापडेल त्याला नक्कीच. ठीक आहे, मला चंद्रकांत वानखेडेंकडे जायचं आणि पुन्हा विश्वंभर चौधरींकडे यायचं आहे. चंद्रकांत वानखेडे, एक मिनिट. मारुती बापकर प्लीज, इतर पाहुण्यांना पण बोलू द्या ना. मारुती बापकर जरा शांत राहा. मी गोंधळ सर्वसाधारणपणे होऊ देत नाही. पाहुण्यांना बोलू द्या. सर्व तुमच्याकडे येतो, मी तुम्हाला वेळ देतो. चंद्रकांत वानखेडे, तुम्ही आपला जवळून बघितलंय विदर्भामध्ये सुद्धा आपचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. काय म्हणाल तुम्ही या सगळ्याविषयी? नाही, याच्यामध्ये आत्तापर्यंत निखिल जे मी ऐकत होतो, म्हणजे त्याच्यावरून असं वाटत होतं की देशातला सगळ्यात म्हणजे गटारगंगा असलेला आप पक्ष आहे असं जे चित्र उभं केलं जात होतं. मला तर असं वाटतं की राजकीय पक्षांच्या सगळ्या व्यवस्था ज्या काही आहेत, ज्या काँग्रेस असेल, भाजप असेल, ते जे काही वकीलपत्र घेतलेले लोक बोलत होते, हे खरं आहे की आपकडनं अपेक्षा भरपूर वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची पूर्ती त्यांना करता आली नाही आणि ती पूर्ती करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहायला पाहिजे होतं तेही करता आलं नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी हेही खरंच आहे की आपच्या सगळ्या कामामध्ये दिल्लीमध्ये जे केंद्र शासित सरकार किंवा जे नायब राज्यपाल आहेत हे अडथळे आणतायत. हे प्रत्येक कामामध्ये हेही दिसत आहे. मूळ मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये असा आहे की केजरीवाल अपरिपक्व असतील पण अप्रामाणिक नाही आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या राजकीय व्यवस्थेला, म्हणजे जसं काँग्रेसही आता नको आहे, भाजपही नकोशी झाली आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपही आता थोडं नकोसं होत चाललेलं आहे. पण आपकडनं संपूर्ण भ्रमनिराश झालेला आहे असं मला वाटत नाही. आणि आप हा काही टोटल भ्रमाचा भोपळा होता आणि तो फुटलेला आहे असंही वाटत नाही आहे. ज्यांना वाटते याचा अर्थच असा आहे की अजूनही त्यांना आपची दखल घ्यावी लागते आणि त्यांच्यावर असं तुटून पडावं लागतं. हेही आपचं एक शक्तिस्थान आहे असं मला वाटतं. मूळ मुद्दा सगळ्या याच्यामध्ये आपच्या निर्मितीपासूनच असं दिसतो आहे की केजरीवालांचा, म्हणजे या सगळ्या याच्यासाठी अण्णा हजारेंचा एक चेहरा यांनी वापरला आणि हा चेहरा नंतर वेगळा झाला आणि केजरीवालनी स्वतःचा चेहरा बनवला. म्हणजे केजरीवालांकडे एक शरीर थोडं बहुत संघटित होतं आणि अण्णा हजारेंची चेतना, असं हे मिश्रण झालं होतं. म्हणजे एक अदरवाईज तुम्ही घेऊ नका, पण हे स्पष्ट या सनदी अधिकाऱ्यांना माहीत होतं, हे प्रामाणिक होते की आंदोलनाची गर्भधारणा आपण करू शकत नाही, म्हणून एक सरोगेटेड मदर म्हणून अण्णा हजारेंचा गर्भ यांनी आंदोलनासाठी वापरला. याच्यातूनच एक पक्षाचा जन्म झाला. दुर्दैवाने अण्णा हजारेंसारखे एक पाठबळ जर या पक्षाला मिळालं असतं, बऱ्याच वेळा थोरवीवर कलंक येऊ नये याही भीतीपोटी बऱ्याच वेळा अनेक गोष्टी केल्या जातात. कारण आंदोलनाच्या गर्भातून राजकीय पक्ष तयार होणं ही अपरिहार्यता त्यावेळेस होती आणि ही अपरिहार्यता असताना अण्णा हजारेंनी जर थोडं बहुत एक नैतिक पाठिंबा यांना दिला असता, अण्णा हजारेंचं कालचं म्हणणं आणि पूर्वीचंही म्हणणं हे सुसंगत आहे आणि हे थोडं बहुत भाजप आणि काँग्रेसच्या जवळपास जात आहे. मला आजच्या चर्चेमध्ये
मला आश्चर्य असं वाटलंय की भाजप, काँग्रेस किंवा आप पक्षात राहिलेले मारुती भापकर असो, या सगळ्यांचा एक सूर येतो आहे. ही मला चिंतेची बाब वाटते आहे की गुणात्मक दृष्ट्या आप आजही सरस आहे आणि एक आशा यांच्या बाजूनी आहे. अर्थात हे सगळं करत असताना आज जे काही संघटनात्मक ढाचा वाढवण्याची गरज होती, कारण ही सगळी माणसं आपकडे जी झुकलेली होती ती काही उगाच झुकलेली नव्हती, पण याच्यामध्ये एक भाबडेपणा, अपरिपक्वता, राजकीय जाण नसणं हे सगळे दोष जरी असले तरी केजरीवाल हे प्रामाणिक आहे असं माझं स्पष्ट मत. ठीक आहे, एक मिनिट मी ब्रेक घेतो भाई आणि नंतर येतो तुम्हा सगळ्यांकडे. वेगळं मत मांडलंय चंद्रकांत वानखेडेंनी. अक्षय मराठेंनाही बरं वाटलं असेल, त्यांनी आप विषयीची आशा सोडून दिलेली नाही. मला पुन्हा विश्वंभर चौधरींकडे ब्रेक नंतर यायचं आहे आणि विचारायचं आहे, आपकडून अजून काही आशादायक घडू शकतं का? आपची साफसफाई होऊ शकते का नाही? अजिबातच शक्यता नाही. विश्वंभर चौधरींपासून सुरुवात करणार आणि सर्व पाहुण्यांकडे येणार आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, केजरीवाल यांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे का? बघा पडद्यावर प्रेक्षक काय म्हणतायत. होय म्हणतात 52% लोक, पण 48% लोक नाही म्हणतायत. तेव्हा हे जे मतदान दिसतंय ते अगदी काठोकाठ दिसतंय, 52 आणि 48. बघूया ब्रेक नंतर काय होतंय. विश्वंभर चौधरींपासून सुरुवात करणार आहे. विश्वंभर, मी मगाशी जो प्रश्न विचारत होतो, वानखेडे जे म्हणतायत आपमध्ये सुधारणेची शक्यता आहे का आता आशा ठेवायला जागा नाहीये? नाही, असं आहे की 2-3 मुद्दे. म्हणजे मी पहिल्यापासून कधीही मी हे असं म्हणालो नाही की आंदोलनाचा गैरफायदा झाला आणि हा पक्ष आला. त्याचं कारण असं की वानखेडेजींचा मुद्दा अगदी बरोबर आहे. इथला या देशाचा इतिहास आहे. शेवटी काँग्रेससुद्धा स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनातून आली. काँग्रेसने गांधींचा चेहरा वापरला असा आरोप काँग्रेसवर होऊ शकतो, तोच आरोप भाजपावर होऊ शकतो. ते तर राम मंदिर, त्रिशूल वगैरे अशा अतिशय खुंखार गोष्टींमधून ते पुढे सत्तेत आलेले, अतिशय अशा भयानक आंदोलनातून ते आलेले. त्यामुळे ते होतं जेपींच्या नंतर एक पक्ष झाला ना, अण्णांच्या आंदोलनात. त्यामुळे मला तो काही त्यांचा दोष वाटत नाही. मला दुसरं असंही वाटतं की नजीब जंगाचा मुद्दा हा अतिशय बरोबर आहे. हा माणूस काँग्रेसने तेव्हा पेरला आणि नंतर तो लिलया भाजपच्या मांडीवर जाऊन बसला. आणि हा जो माणूस करतोय ते अतिशय विचित्र आहे. म्हणजे हा मनुष्य अतिशय शब्दच नाही असा तो मनुष्य आहे. आणि तो जिथे तिथे अडथळा आणतो, हेही बरोबर आहे. तिसरी गोष्ट हेही बरोबर आहे की काँग्रेस आणि भाजपाने सतत टार्गेट केलं केजरीवालांना. नव्या प्रकारचं राजकारण समजून घेण्याच्या ते अवस्थेत नव्हते, कारण ते भांबावलेले होते. आणि दुसरीकडे ते म्हणजे आता अक्षय मराठेंचं आकलन एक चुकीचं आहे की भाजप हा रायझिंग पार्टी, भाजप हा डिक्लाइनिंग पार्टी, भाजपाचं कमी होतं जो. आणि हे जर आकलन असेल की काँग्रेस संपणार आहे तर तेही चुकीचं आहे. 130 वर्षाचा पक्ष मरत नसतो. भारतामध्ये 1031 जे पक्ष आले त्यातले जे प्रमुख 30 पक्ष आहेत ते मेलेले नाहीत त्यातला एकही पक्ष. त्यामुळे ते राजकीय आकलन चुकीचं आहे, ते तसं करू नये. आता अपेक्षा आहे तर मी असं म्हणत होतो आणि माझा जो मुद्दा होता तो हाच होता, पंजाब आणि गोव्यात तरीही ते येतील असं मी पुन्हा म्हणतो. त्याचं कारण असं की इतकी प्रचंड काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाबद्दल नाराजी आहे. काँग्रेसबद्दल अपेक्षा लोकांनी ठेवा. असं मला सांगा ना भाई, काय घडतंय? खटियासारखा काहीतरी घटिया कार्यक्रम हातात घेतात आणि म्हणजे काँग्रेसचा बुद्धिवाद संपलेला आहे काँग्रेसमधला. मला वाटत नाही जयराम रमेश आणि लोक काही काम करतायत काँग्रेसमध्ये बुद्धिवादी गोष्टीनं. जे काही चाललंय ते उथळपणा चाललाय. तर लोकांना असं आहे की मोदींचं एकीकडे चिल्लर आणि अक्षरशः थिल्लरपणा चाललेला आहे. मोदी काय बोलतात आणि काय होतं, रोज काहीतरी त्यांचं निघतं. दुसरीकडे काँग्रेसचा एक थिल्लरपणा आहे. तर लोक म्हणतील की मोदींचा आणि काँग्रेसचा थिल्लरपणा आपण खूप वर्ष सहन केला, आता थोडा आपचा थिल्लरपणा सहन करू, ही एक भावना असू शकते ना लोकांची. तर ती पण भावना आहे. त्यामुळे आपकडून अगदीच आशा नाही. आणि थोडासा मी बदल असा करणार की केजरीवालकडून ब्रह्मनिराश झाला का, तर मी म्हणेन की आपकडून ब्रह्मनिराश झाला. कारण हे लक्षणीय आहे अजूनही की केजरीवालांवर अजून कोणते थेट आरोप झाले नाही. म्हणजे मी वानखेडेजींच्या मुद्द्याशी अगदी केजरीवालनी माझा खूप दुस्वास केला आणि मी त्यांचा माझ्या आणि त्यांच्या अनेक संघर्ष होते आणि मग तरी मी हे मान्य करतो की केजरीवाल हे इमानदार आहे. पण विश्वंभर एक प्रश्न उपस्थित होतो की ते अपरिहार्य होतं राजकारणात ये ना. विश्वंभर एक प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही आता म्हणालात की केजरीवाल यांच्याकडून विश्वासघात झालेला नाही, आपकडून झालाय. पण आप म्हणजे केजरीवाल आणि केजरीवाल म्हणजे आप आहे. आणि जर केजरीवाल योग्य मंत्र्यांची निवड करू शकत नसतील, योग्य कार्यकर्त्यांची निवड करू शकतील, तर नेता म्हणून त्यांचीच नाही का जबाबदारी? एक्झॅक्टली. मी तोच मुद्दा बोलत होतो. मी असं म्हणत होतो की त्यांना तशी माणसंच मिळाली नाही
आणि त्याचं कारण त्यांना स्वतःला त्यांच्यापेक्षा वरचढ बुद्धीने अशी माणसंच नको होती, हे त्याचं कारण. परंतु जो महत्त्वाचा मुद्दा वानखेडेजींनी आणला की ते अपरिहार्य होतं का, तर ते नव्हतं. अण्णा जे म्हणतायत ते आजही खरं आहे. अण्णा असं म्हणतायत, अण्णा ते परवाई बोलले, अण्णा असं म्हणाले की जर आम्ही चळवळ म्हणून राहिलो असतो तर आज जेव्हा खरं म्हणजे एका अवस्थेत 2012ला देश अशा अवस्थेत होता की सगळ्या राजकीय व्यवस्थेवरचाच विश्वास उडाला होता आणि मग राजकीय व्यवस्थेला पर्याय अशी एक चळवळ उभी राहू शकत होती जी राजकारणावर दबाव ठेवू शकत होती. आणि म्हणून अण्णांचा हा मुद्दा आजही व्हॅलिड आहे. मी पण तेव्हा हा मुद्दा वारंवार मांडत होतो की पक्ष काढणं ही चूक आहे. जर आम्ही चळवळ म्हणून टीम अण्णा जर आंदोलन राहिली असती तर आज एक निष्प्रभ लोकसभेतला विरोधी पक्ष आपल्याला दिसतोय. 44 जागांवर आलेली काँग्रेस आणि मल्लिकार्जुन खरगेंसारखा कुठलीही प्रतिभा नसलेला नेता आणि मोदींचं एकल्ली राज्य जे आज लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये चाललंय त्याच्यावर आम्ही बाहेरून दबाव ठेवून शकलो असतो. आम्ही संसदेच्या भिंतीच्या बाहेरून तो दबाव वाढवला असता. हे अण्णांचं म्हणणं अगदी खरं आहे. आणि म्हणून मी आजही म्हणतो की केजरीवालांनी पार्टी स्थापन करणं हीच मूळ चूक होती. आंदोलनच राहिलं असतं कदाचित थोडीफार आशा होती असं मला आजही वाटतं. ठीक आहे, आता पहिल्यांदा भाई आणि नंतर गणेश आके. भाई ते म्हणतात काँग्रेसकडून आशा काय करायची आणि भाजपकडून तरी काय करायची, म्हणून आपकडे लोक बघतायत. म्हणजे निखिलजी असं आहे की आमचे विश्वंभरजी जे आहेत ते त्यांच्या काही गोष्टी, त्यांचे काही मतं ही त्यांची स्वतःची आहेत, असायलाच हवीत. त्यांचं बघण्याचं परसेप्शन असं असू शकतं. परंतु आजही त्या काँग्रेसमध्ये जसं त्यांनी जयराम रमेशांचं नाव घेतलं, आज पी चिदंबरम असतील, ही बाकी सगळी मंडळी आहेत. होय, लोकशाहीने ह्या देशाच्या लोकांनी एक मोठा धडा हा काँग्रेसला यावेळेला दिलाय. कधीच 44 जागा नव्हत्या आल्या, ही गोष्ट मान्यच आहे विश्वंभरजी. परंतु आज मी त्या गोष्टीवर बोलत असताना वानखेडे जी बोलले त्याच्याकडे मला थोडंसं लक्ष वेधायचं आहे. ते महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं, आपला आजचा सवालच असा आहे की त्यांची ही जी आहे रसातळाला पोहोचली विश्वासार्हता. त्यामुळे आम्ही त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला हे जे म्हणालो त्याचं कारण असं की तिथल्या लोकांच्या मनातला भ्रमाचा भोपळा फुटला. आता त्याच्यामध्ये त्यांना वानखेडेंना काय वाटावं, अर्थात ते त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, काही काळ त्यांच्या आपमध्ये ते आपचं कामसुद्धा केलेलं आहे, त्यांना स्वाभाविक आहे ते राग येणं. परंतु स्वतः त्यांचं केजरीवालांचं कितीही त्यांचं इमेज काही जरी असली चांगली, ज्याचं ते म्हणतात ते काही अंशी खरं आहे, एका व्यक्तीच्या इमेजवर पक्ष चालत नाही. पक्ष चालवत असताना त्याला ध्येय धोरणं लागतात. ध्येय धोरणं ह्या लोकांच्या अनुषंगिक त्या सगळ्या गरजांना चित्रित करणारे, ध्वनित करणारी ध्येय धोरणं लागतात. पण काँग्रेसकडे कुठे ध्येय धोरण, आता म्हणून म्हटलं त्यांचं परसेप्शन आहे त्यांना, आणि त्यांना तो पूर्णतः त्यांचा हे आहे ना, लोकशाहीने दिलेला त्यांना तो अधिकार आहे आणि आम्ही तो मान्य केला आहे. आम्ही म्हणजे काय हे नव्हे ना, भारतीय जनता पार्टी नव्हे, म्हणजे यांच्याबद्दल बोलल्याबद्दल, देशाच्या पंतप्रधानांना बोलल्याबद्दल लगेच तुटून पडणं हे आमचं असं काम नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही काय म्हणतोय ते एक मिनिटाबद्दल बाजूला ठेवा. प्रशांत भूषण काय म्हणत आहेत, योगेंद्र यादव काय म्हणत आहेत, इथले मुंबईचा मयांक गांधी काय म्हणत आहेत, ते तरी लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचे जे सहकारी, जे स्वतः वानखेडे सहकारी राहिले ते ठीक आहे, ते काय म्हणतात आहेत. आम्ही विरोधक म्हणून काय म्हणतोय किंवा आम्हाला काही स्वप्न पडली तर ती सोडा, त्याची काही चिंता आपण करू नका. स्वतःची लोक आणि ते त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्यांच्या सगळ्या त्या ह्या जे काय आता जेवढे आरोप झाले ते, आणि जे त्यांच्याच लोकांनी जे केले आणि जे लोकांनी पाहिले त्याबद्दल बोलतो. त्यामुळे ठीक आहे, आमच्याबद्दल फारसं हे वाईट वाटून घेण्याचं गरज नाही. आम्ही अनेक पावसाळे उन्हाळे पाहिलेत, आम्ही चढ उतार पाहिलाय आणि आपल्याला दिसेल ह्या सगळ्या येणाऱ्या निवडणुकांच्या याच्यामध्ये दिसेल आपल्याला सगळ्यांना. गणेश आखे, तुम्ही उत्तर द्या. याचं कारण असा आरोप आहे की भाजपला आपची इतकी भीती वाटते की आपची छोटी चूक सुद्धा ते मोठी करून दाखवतात. निखिलजी, मुळात आम्ही आपसारख्या एखाद्या लहान पक्षाची आम्हाला भीती वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि मुळात दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीवरती, म्हणजे ज्या पार्श्वभूमीवरती आपची स्थापना झाली आणि ज्या स्थापना झाल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांनी त्यांना मदत केली, आणि विशेषतः माझा प्रश्न असा आहे आपच्या आता पटवर्धनांना, पटवर्धन नाही, अक्षय मराठे, बाहेरच्या लोकांनी कशासाठी मदत केलेली आहे. कोट्यावधी रुपयाची मदत पब्लिक कॉज सारख्या रिसर्च फाउंडेशनच्या नावानं निधी कशासाठी लोकांनी बाहेरच्या देशांनी का दिलेला आहे. ज्या भ्रष्टाचाराच्या नावाखाली त्यांनी आंदोलन केलं, त्या मिळालेल्या निधीचा
त्याचा हिशोब द्यायला ज्यांनी मागितला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. माझं म्हणणं असं आहे की हे ज्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांना हे दुसऱ्या काँग्रेसवरती करतात, भाजपवरती करतात, यांना तो अधिकार आहे का? माझं काय म्हणणं असं आहे की दुसरी गोष्ट अशी आहे की आपण काही जरी म्हटलं तरी जनता काय बोलते आहे. ठीक आहे. भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस हा मुळात आमचा स्पर्धकच समजत नाहीये. अहो दिल्ली हे आम्ही पूर्वीचं केंद्रशासित आणि आता असं असलेलं एक छोटं एक आमच्या मुंबईसारख्या महानगरपालिकेत ते राज्य आहे. त्या राज्यात त्यांची सत्ता आहे. 65% भूभागावर देशामध्ये गणेश आके स्पर्धक समजत नाही. प्रधानमंत्री का उतरले होते? नाही, झोंबायचं कारण नाही. असं आहे की स्पर्धा कोणाशी करावी? तुल्यबळ अशा माणसाची स्पर्धा करावी. अहो हे आमच्या हे तुल्यबळ आहेत का? अहो त्यांनी देशभर दिल्लीच्या निवडणुकीसाठी तुमच्याशी स्पर्धा करण्यासाठी 300 खासदार प्रचार करता येतात, तुमचे सगळे मंत्री प्रचार करता येतात, पंतप्रधान प्रचार करता येतात. त्या राज्याबद्दल तुम्ही आज म्हणताय की छोटं राज्य आहे, खूप काही त्याचं स्थान नाही देशामध्ये, पण त्याच राज्याच्या तुमचे दोन गोष्टी आहे की बेडकासारखं फुगण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. देशभर लोक उभे केलेत. काय झालं तुमचं? फुटला ना. बाहेर एक जर पंजाब सोडलं तर कुठं तुमचा लोक दिलं काय? भाजपच्या पहिल्या निवडणुकीत, दिल्लीच्या निवडणुकानंतर भाजप जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवली 1984 साली, मुंबईत 2 खासदार निवडून आले होते भाजपचे. आमचे 4 निवडून आले पहिल्या निवडणुकीत. दिल्ली सोडून देशात बापची काय परिस्थिती आहे? फक्त मीडियावरती सोडून तुम्ही कुठे आहात का? देशभरामध्ये तुमची काही आता पंजाब मधली जर संख्या सोडली तर बाहेर कुठं आपलं तुमचं स्थान आहे? माझं म्हणणं फेब्रुवारी महिन्यात लहानशा एखाद्या टोळी स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. आणि आम्हाला असं माझा वेळ संपलाय. अक्षय मराठे शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर द्या. त्यांना काय द्यायचं ते गणेश आकेंना उत्तर द्या. मला 2च मुद्दे मांडायचे. मला असं म्हणायचं आहे की भाजप एकीकडे म्हणतंय की ते आमच्याशी स्पर्धा करत नाही आहेत, पण दुसरीकडे तुम्ही इंटरनेटवर बघितलं तर पूर्ण भाजपची यंत्रणा आम आदमी पक्षाच्या विरोधात कसा प्रचार करावा ह्याची रोज नवीन काहीतरी कारणं शोधत असतात, रोज नवीन प्रकार शोधत असतात. पंजाबमध्ये केजरीवाल जेव्हा जातात तेव्हा भाजपचे कार्यकर्ते विरोधाला जातात. विरोध का करताय? जर स्पर्धा नाही आहे तर विरोध कशाला करताय? गोव्याला जेव्हा संदीप कुमार आमचे जे मंत्री आहेत त्यांना बरखास्त केलं होतं तेव्हा गोव्यामध्ये भाजपने संदीप कुमार यांचे पोस्टर लावले होते गोव्यात सगळीकडे. जेव्हा स्पर्धा नाही आहे तेव्हा तुम्ही आमचा एवढा विरोध का करताय? ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला इतकंच म्हणायचं आहे की आमच्याकडनं चुका झालेल्या आहेत. जेव्हा ज्या लोकांचा विश्वासघात करून सत्तेवर आलेली आहे, आवश्यकता आहे जिकडे स्पर्धाच नाही आहे तिथे काय आवश्यकता आहे? आणि ते करणं आवश्यकता. ठीक आहे. मला एवढंच म्हणायचं आम्ही जेव्हा चूक झाल्या सर मला बोलू द्या ना. भोळी बाबडी एक वाक्य बोलू द्या. दिल मात्र दुर्योधनाचं आहे आणि म्हणून म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे ना, लोकांना दाखवलं पाहिजे ना. दिल दुर्योधनाचं आहे आणि नवीन एक आता आपचं दिल दुर्योधनाचं आहे असं म्हणतात. अक्षय मराठे एक वाक्य बोलू दे. बोला. मी कार्यक्रम संपवतोय पण शेवटचं तुम्ही बोला. एक वाक्य गणेश बोलू द्या, आपला कार्यक्रम संपवायचा आहे. आम्ही जेव्हा चुका झालेल्या आहेत आम्ही माफी मागून त्याच्या पुढे गेलेलो आहे. आम्ही आमच्या चुका ठीक करायचा प्रयत्न करतो आणि मी गॅरंटी देऊ शकतो की जेव्हा चुका होतात आमच्याकडनं आम्ही त्याच्यातून शिकतो. आम्ही प्रयत्न करतो की पुन्हा त्या चुका होणार नाहीत. आणि विरोधी पक्षांचं काम आहे आमच्यावर टीका करणं, त्यांनी टीका करत राहावी आणि तसाच आमच्या पक्षाचा सुधार होईल. आणि एवढंच म्हणायचं की फेब्रुवारीमध्ये पंजाब आणि गोव्याच्या निवडणुका आहेत तेव्हा भाजपला सुद्धा कळेल की आप किती लहान पक्ष आहे का मोठा पक्ष आहे आणि देशाच्या जनतेला सुद्धा लक्षात येईल. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. ज्या
ज्या वेळेला काँग्रेसनी भाजपचा विरोध केला पाहिजे, मोदींचा विरोध केला पाहिजे, तिकडे फक्त आज आम आदमी पक्ष विरोध करतोय भाजपचा आणि काँग्रेस अपोजिशन स्पेस सोडत चालली आणि म्हणून आपला चान्स मिळतोय देशात, हे सुद्धा दिसून येईल. नाही काय आपण अक्षय फार चांगला आहे की देशाचा तरुण, मी तुमच्याकडे एक देशातला एक खरोखरच ऊर्जावान तरुण या दृष्टीने पाहतोय. आपण अजिबात चिंता करू नका. 44 खासदारांना घेऊन ह्या देशाच्या संसदेमध्ये जो विरोध करायचा तो आम्ही करत आहोत. जी काही विधायक कामं लोकांची करायची आहेत आणि त्या 44 खासदारांनीच याचं बिल जे आहे जमीन धारणा कायदा जो बदलू पाहत होती, हेच नरेंद्र मोदी ते होऊ दिलं नाही, हे तुम्हाला विसरता येणार नाही. ठीक आहे, आम्ही आमची स्पेस तुम्ही जर घेत असाल दिल्लीमध्ये, तुम्ही दिल्लीमध्ये सत्तेत आहात, तर त्यामुळे आम्ही त्याचा विचार करू की आम्ही कुठं चुकलो, काय झालं, आणि काँग्रेस विल बाउन्स बॅक. यू डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे, कोण बाउन्स बॅक करतं हे आपण बघूया. पण आपने जरा ही धोक्याची घंटा लक्षात घेण्याची गरज आहे. ज्या गोष्टी पक्षामध्ये घडत आहेत त्या चिंताजनक आहेत. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, अरविंद केजरीवाल यांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे का बघा पडद्यावर? होय म्हणतायत 56% लोक. विश्वासार्हता रसातळाला गेली आहे, ती वर कशी आणायची हे पाहण्याची जबाबदारी केजरीवाल यांची आहे. ज्यांनी या पक्षाकडून आशा केल्या त्यांचा भ्रमनिरास का होतोय याचा विचार करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियामध्ये जे आपवर टीका करतात त्यांना शिवीगाळ करण्याची आपच्या कार्यकर्त्यांना काहीच गरज नाही. मोदींचे कार्यकर्तेही हेच करतात, पण आपने त्यांचं अनुकरण का करावं हा खरा प्रश्न आहे. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्र वन.